नमस्कार. रुचकर सदैव यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर उन्हाळी वाळवणीमध्ये आपण याच्या अगोदर हिरव्या मिरची वापरून साबुदाणा उपवासाची चकली बनवली होती, पण इथं आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे. ही पण चकली अतिशय चवीला खमंग आणि प्रमाणबद्ध आपण बनवलेली आहे. तर याच्यामध्ये शाबू किती वापरायचा किंवा बटाटे किती घ्यायचे हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर ही चकली तळून पाहिल्यानंतर बघू शकता अतिशय मस्त फुलते आणि अगदी खुसखुशीत होते. चकली अशी कडक होणार नाही किंवा असं म्हणजे खाताना त्रास होणार नाही. एकदम छान फुललेली आहे. रंगसुद्धा सुरेख आलाय बघू शकता. अतिशय खुसखुशीत ही चकली तयार होते. कच्ची चकली आणि तळल्यानंतर बघू शकता किती फरक पडतो. अजिबात तेलकट होत नाही. तर आता आपण ही चकली तोडून पाहूयात. तर बघू शकता अगदी खुसखुशीत ही चकली होते. आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये शाबू अख्खा नसेल पाहिजे, टाकायचा नसेल, तर पुरणाच्या गाळणीनं तुम्ही असं शाबू गाळून घेऊन जरी मिक्स केला तरीही चालतं. म्हणजे जो हे सारण होतं. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. अर्धा किलो शाबू वापरलेला आहे आणि हा शाबू असा मोठा मोठा घेतला आहे. तर ग्लासनं म्हटलं तर 2 ग्लास असा फुल भरून हा शाबू घ्यायचा आहे. सपाट वगैरे घ्यायचं नाही, नाहीतर प्रमाण कमी पडेल. आता याच्यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 वेळा असं ढवळून घेऊन आपण ह्याला धुवून घेणार आहोत. का तर कुठलं पावडर वगैरे लावलेलं असेल तर ते सहज निघलं जाईल. तर अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे आणि साधारण 2 ते 3 पाण्याने ही साबुदाणे प्रत्येक वेळी धुवूनच घ्यायचे आहेत. तर आता एक वेळा धुतलेला आहे, डबल आपण याच्यामध्ये पाणी टाकून याला धुवून घेऊया. आणि पाणी व्यवस्थित टाकायचं, असं थोडंसंच टाकून लगेचच काढायचं नाही. तर अगदीच जास्त पाणी टाकून अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि खूप वेळ न थांबता अगदी पटकन ही प्रोसेस करायची आहे. नाही ते शाबू फुलला जाईल आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित असं धुता येणार नाही. त्यामुळे पटकन पाणी टाकलं की काढून घ्यायचे. तर आता या शाबू जे आहे आपलं धुवून झालाय. तर आता भिजण्यासाठी याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर 1 ग्लास पाणी पुरेसं होतं याच्यामध्ये. का तर आपण 3 वेळा जर धुवून घेतलं तर अशा प्रकारे साधारण अर्धाच इंच पाणी याच्यावरती असावं शाबूच्या, म्हणजे शाबू छान भिजला जाईल. तर आता आपण याला 7 ते 8 तासासाठी असंच भिजत ठेवणार आहोत. आता आपण ही शाबू असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकून ठेवूया. 7 ते 8 तास झालेले आहेत. तर इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. साधारण अर्धा लिटर पाणी असेल, लागेल तेवढं घेणार आहोत, बाकीचं ठेवलं तरी चालतं. तर 7 ते 8 तासानंतर आपला शाबू अगदी मस्त असा फुललेला आहे बघू शकता. एकदम मऊ असा झालेला आहे. पण इथं चकली करताना आपण शाबू जे आहे ती शिजवून वगैरे घेणार नाहीत किंवा वाफवून घेणार नाहीत. त्यासाठी ही प्रोसेस अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे चकली कडक होणार नाही किंवा खाताना खुसखुशीत आणि एकदम व्यवस्थित चवीला लागेल. त्यामुळे ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. तर इथं आता आपण पाणी जे आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर शाबू तुम्ही एखाद्या वेळेस खुला केला तरी चालतं किंवा नाही केला तरी चालतं. तर इथं मी 1 ग्लास पाणी असं व्यवस्थित सगळीकडे टाकून घ्यायचं आहे आणि पाणी अतिशय छान असं उकळूनच घ्यायचं आहे. तर 1 ग्लास टाकलेला आहे. आणखीन आपण अर्धा ग्लास याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर 1.5 ग्लास एकदम परफेक्ट प्रमाण आहे. याच्यामध्ये जास्तही होणार नाहीत, कमीही होणार नाही. जास्त जर पाणी टाकलं तर मग चकली आपली चकलीचं जे सारण आहे ते नंतर पातळ होईल. त्यामुळे हे प्रमाण गरजेचं आहे. तर आणखीन अर्धा ग्लास पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत याला पूर्ण रात्रभर आपण ठेवणार आहोत, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला चकली करता येईल. तर याला न हलवता असंच आपण आता हे झाकून ठेवूया. आता आपण ही सकाळी पाहतोय शाबू, तर बघू शकता अतिशय मऊ सूत असा हा शाबू फुललेला आहे. जर का तुम्हाला शाबू मध्ये मध्ये आवडत नसेल किंवा वयस्कर व्यक्ती असतील घरामध्ये, तर शाबू तसाच न ठेवता ह्याला पुरणाच्या गाळणीतून काढून घ्या आणि जे थोडंसं चोथा राहते तेही ह्याच्यामध्येच ॲड केला तरी चालतं. पण चकली त्यामुळे तुटत नाही. वयस्कर व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील तरीही छान असे खाऊ शकतात. का तर मध्ये मध्ये जर मोठा शाबू राहिला तर थोडंसं तळल्यानंतर कडक होतो, पण मला आवडतं म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे. तर बघू शकता फुलून एकदम दुप्पट तिप्पट असं झालेलं आहे शाबू. तर आता आपण इथं बटाटे सोलून घेऊया. तर इथं मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो शाबूसाठी. तर इथं बटाट्याचं प्रमाण शाबूपेक्षा दुप्पट घ्यायचं आहे. तर कुकरला याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर खूपच बटाटे मोठे असतील तर मग 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे बटाटे व्यवस्थित शिजल्या जातील. आणि बटाटे शिजल्यानंतर लगेचच कुकरच्या बाहेर काढून असे ठेवायचे, म्हणजे ते कोरडे होतात, त्याच्यामध्ये पाणी वगैरे जात नाही. तर आता आपण पूर्ण बटाटे सोलून घेऊया. तर इथं आपले पूर्ण बटाटे सोलून झालेले, तर बघू शकता एकदम कोरडे असे हे बटाटे आहेत पटकन पाण्यातून काढल्यामुळे. तर इथं आता आपण अशा हाताने जरी करून घेतले किंवा बारीक करून घेतले तरी चालते, पण थोडा थोडा तुकडा राहिला तर चकली जी आहे ती मध्ये मध्ये तुटते. त्यामुळे याला जितकं बारीक व्यवस्थित करून घ्याल तेवढं छानच. मग एकतर किसणीनं करून घ्या, तुम्हाला असं थोडं थोडं त्याच्यामध्ये
चकलीमध्ये बटाटा दिसायला पाहिजे असेल तर, नाही तर मग जे मॅशर असतं त्याने असं मॅश करून घ्या, नाही तर पुरणाच्या गाळणीनं. का तर साबुदाणे आणि बटाटा एकदम एकजीव जर झालं तर चकली मध्ये तुटत नाही किंवा त्याचे तुकडे पडत नाही, यासाठी. आता इथं अशा प्रकारे जरी मॅशर, तर प्रत्येकीकडे मॅशर असेलच असं नाही, त्यामुळे पुरणाची गाळणी प्रत्येकीकडे असते किंवा मग पुरणपात्र असतं त्याच्यामध्ये गाळून जरी घेतलं तरी पण चालतं. तर अशा प्रकारे मी करून घेते. तर इथे मी निम्मे बटाटे मॅशरनं असे मॅश करून घेतले. तर किसूनसुद्धा तुम्हाला दाखवते. किसल्यानंतरसुद्धा एकदम एकजीव असं हे बटाटं होतं. का तर 4 ते 5 शिट्ट्या केल्या की सॉफ्ट असे बटाटे शिजल्या जातं आणि असं एकदम एकजीव होतं. त्यामुळे तुम्ही कशानं जरी केलं तरी ते एकजीव व्हावं ह्या हिशोबाने करून घ्यायचं आहे. तर इथं आपण बटाटा किसून घेतलेला आहे. पूर्ण बटाटा एकदम बारीक असा झालेला आहे. तर इथं आता आपण हा जे शाबू आपण भिजवून घेतला होता ते मोकळा करून घेऊया. आणि जरी का तुम्हाला असा मोकळा करायचा नसेल तर मग पुरणाच्या गाळणीवर टाकून असं बारीक करून घ्या, म्हणजे चकली करताना तुटणार नाही मध्ये मध्ये, यासाठी. तर आता आपण जे बटाटे किसून घेतलं होतं त्याच्यामध्ये हा शाबू टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. पण जेव्हा आपण शाबू आणि बटाटा मिक्स करतो, अख्खा शाबू असल्यामुळे त्याला बाइंडिंग येण्यासाठी बराच वेळ मळावं लागतं. कमीत कमी 15 ते 20 मिनिट तरी मळावं लागतं एकजीव होईपर्यंत. पण तुम्ही जर शाबू आणि बटाटा मॅश करून घेतले व्यवस्थित तर त्याला जास्त वेळ मळायची गरज पडत नाही आणि पटकन हे सारण जे आहे ते एकजीव झाल्यामुळे परत चकली व्यवस्थित तयार करताना जड जात नाही, त्यामुळे. तर आता आपण याच्यामध्ये तिखटं मिठाचं प्रमाण जे आहे ती व्यवस्थितच टाकलं पाहिजे. का तर जास्त झालं तर कमी करता येत नाही. तर इथं 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. तुम्ही सेंधव मीठ टाकलं तरी चालतं, पण चमचा असा फुल भरल्यानंतर त्याला असं थोडंसं आपटून घ्यायचं आणि आणखीन थोडंसं मी मीठ याच्यामध्ये ॲड केलं, म्हणजे साधारण सपाट असा 1 चमचा आणि परत अर्धा चमचा असा 1.5 चमचा टाकलेला आहे. आणि मिरची पावडरसुद्धा तसंच सपाट चमचाच प्रमाणे घ्यायचं आहे. तर इथं 2 चमचे सपाट असे लाल तिखट टाकलेलं आहे. तर हे प्रमाण अतिशय परफेक्ट असतं, तर खूप जास्त नाही, खूप कमी नाही. तर आता हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करताना पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. जसं की कणिक मळतो तशा प्रकारे छान मळून घ्यायचं. जितकं छान मळताल, आता इथं मी शाबू अख्खा त्याच्यामध्ये राहावं त्यासाठी मी अशा प्रकारे मळून घेतलेला आहे. तर आता हे छान आपण मळून घेऊया. तर बघू शकता शाबू आणि बटाटा एकजीव होईपर्यंत इथं मी मळून घेतलेला आहे. आता आपण याला शेवग्यामध्ये भरून घेऊया. तर अशा प्रकारे जे चकलीचं साचा आहे ते लावून घेतला आहे. याच्यामध्ये आपण तेलाचा एकही थेंबाचा वापर न करता आपण ही चकली बनवतोय. तेलाचा वापर केला तर वर्षभर जर ठेवायचा असेल तर त्याचा वास वगैरे येऊ शकतो. त्यामुळे जे वाळवणीचे पदार्थ आहेत त्याला शक्यतो तेलाचा वापर करायचा नाही. तर आता आपण हे थोडं थोडं सारण हे शेवग्यामध्ये टाकून घेऊया. तर सारणसुद्धा एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे, पातळ वगैरे नाही. पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पातळ जर झालं तर मग चकली तुटल्या जाते. त्यामुळे हेच प्रमाण ठेवायचं आहे, कमी जास्त बिलकुल करू नका. एकदम परफेक्ट चकली होते आणि किती जर दिवस ठेवली तुम्ही तरीही तुटणार नाही किंवा अतिशय छान फुलल्या जाते. तर आता हे झाकण लावून घेऊया याचं शेवग्याचं आणि चकल्या तयार करायला घेऊया. आणि शेवग्याला झाकण लावताना फक्त झाकण आणि शेवग्याला पकडूनच हे करायचं. हे जे आहे वरचं फिरवायचं, त्याला बिलकुल हात लावायचं नाही, म्हणजे सारण खालती येणार नाही. तर आता आपण चकली तयार करून घेऊया. तर ही चकली करताना खूप शेवगा वरती उचलायचं नाही, म्हणजे आपली चकली तुटणार नाही. तर जिथल्या तिथं असं चकली करून घ्यायची आहे. आणि चकल्या करताना छोट्या छोट्या चकल्या करायच्या, खूप मोठ्या करायच्या नाहीत, म्हणजे त्या फुलल्यानंतर त्या असं मोठ्या मोठ्या होतात. आणि शेवगा अजिबात जास्त वरती उचलायचं नाही, म्हणजे आपली चकली तुटणार नाही. तर अशा प्रकारे आपण सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता एकदम छान अशा झालेल्या आहेत आपल्या ह्या चकल्या. तर आता आपण सुकल्यानंतर पाहूयात. तर बघू शकता तर आपली चकली जी आहे ती एकदम परफेक्ट आणि सगळ्या चकल्या सारख्या झालेल्या आहेत, बिलकुल तुटत नाहीत. आणि शाबू जे आहे ती मी अख्खा ठेवल्यामुळे बघू शकता मध्ये मध्ये असा शाबू तळल्यानंतर तर खूप छान सुद्धा दिसतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. तर अशा मोठं ताट भरून ह्या आपल्या चकल्या झालेल्या आहेत. सगळ्या चकल्या सारख्या झाल्यात आणि एकसुद्धा चकली तुटलेली नाही. तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा. तर आता आपण ही चकली तळून पाहूयात. ही चकली 2 ते 3 दिवस छान सुकवून घ्यायची आहे. तर तेल एकदम कडकडीत असं गरम होऊ दिलेलं आहे मी. आणि जर का कच्चं तेल राहिलं तर चकली अशी तळल्या जात नाही आणि कडक होते. त्यामुळे तेल चांगलं
कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे चकली अशी पटकन वरती येते कडक तेल असल्यामुळे. तर बघू शकता किती छान फुललेली आहेत आणि पांढरी शुभ्र ही चकली झालेली आहे. चवीला सुद्धा खूप छान होते, एकदा नक्की ट्राय करा. तर आपली चकली तळलेली आहे, आता आपण काढून घेऊया. आणि तेलातून बाहेर काढताना सुद्धा गॅस फास्ट ठेवायचा, म्हणजे याच्यामध्ये तेल फसून राहत नाही किंवा तेलकट चकली होत नाही. तसंही ह्या चकल्या खूप अशा कोरड्या होतात, तेलकट बिलकुल होत नाही. तर आणखीन एक वेळा मी तुम्हाला तळून दाखवते. तर अगदी पटकन टाकल्याबरोबर ही चकली वरती येते आणि पांढरी शुभ्र सुद्धा दिसते. तर अशा प्रकारे आपण ही चकली तळून घेऊया. तर आजची वाळवणीतील चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.